ओके. सो आपण एक पॉइंट बोलत होतो की नॅशनल आणि स्टेटला, तर आपल्याला ॲपमध्ये रजिस्ट्रेशन, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. ॲपमध्ये 10 डिसेंबर पर्यंत कोणीही राहून जायला नको, ही पहिले काळजी घ्या. 10 डिसेंबर पर्यंत. आणि एंड ऑफ द डिसेंबर आपली स्टेट आपल्याला क्लोज करायची आहे. एंड ऑफ द डिसेंबर बोललो मी, थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. एंड ऑफ द डिसेंबर, 10 डिसेंबरला आपल्याला विद्यार्थ्यांना क्लोज करायचंय. म्हणजे आपल्याला 14 डिसेंबर पासून जे काही शनिवार आहेत त्याला आपल्याला मॉक टेस्ट घेऊन आपल्याला एंड ऑफ द डिसेंबरला क्लोज करायचंय. 14 डिसेंबरला मॉक टेस्ट होईल पहिली, असं समजूया आपण. आणि 10 डिसेंबर पर्यंत आपले सर्व विद्यार्थी ॲपमध्ये रजिस्टर करून घ्या. मग त्यांची ठरलेल्या दिवसाप्रमाणे कशी कॉम्पिटिशन रन होईल, काय होईल. आत्तापर्यंत सर्वांच्या ज्या पेपर सोडवलेले आहेत ते कदाचित उद्या परवा, आज मी कदाचित लिंक पाठवली होती आपल्या आय टी इंजिनियरला, पण तो कदाचित जॉईन नाही झाला मीटिंगमध्ये. तर सर्वांना कदाचित इरेज केलं जाईल. म्हणजे सर्व प्रॅक्टिस पेपर आत्तापर्यंतचे सर्व ब्लँक होतील. ब्लँक होतील, काही डबल डबल तयार होत आहेत म्हणून ब्लँक होतील. आणि पुन्हा परत पहिल्यापासून काउंट चालू होईल. 1 2 3 4 काउंट चालू होईल खऱ्या अर्थाने. तिथून काउंट झाल्यानंतर तिथं पण आपण एक त्याला पण कोणीतरी सजेस्ट केलं होतं की मोर प्रॅक्टिस, काहीतरी एक जास्त प्रॅक्टिस करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण आपल्याला काही अप्रिशिएशन करता आलं, तर तो पण नंतरचा पार्ट आहे, बघूया आपण. ते पण करूया. तर मी तुम्हाला नॅशनल बोललो, स्टेट बोललो. स्टेट 100% ऑनलाईन होईल, तुमच्या तुमच्या ठरलेल्या ठिकाणी. काही प्रॉब्लेम नाही. रेंज जिथं आहे, त्याचा दिवस टाईम सर्व काही काळजी नका करू, ठरलेल्या ठिकाणी होईल. फक्त नॅशनल ही सुद्धा तुमच्या ठरलेल्या ठिकाणी होईल. जसं समजा फॉर एक्झाम्पल मालेगावला जवळजवळ 300 400 विद्यार्थी आहेत. तर 300 400 विद्यार्थ्यांचं सेंटर एक ठिकाणी कुठेतरी स्कूलमध्ये ठरलेलं, त्या ठिकाणी विद्यार्थी येतील. त्या ठिकाणीच सर्वांसाठी कॉमन पेपर असेल. पेपर देतील मुलं ते, आणि त्यांची एक्झाम तिथंच जमा होतील. आणि तिथल्याच टीचर त्यांचे रिझल्ट लावतील. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण अ, धुळे, शहादा, शिरपूर असं काहीतरी कंबाईन कुठेतरी आपण एका दिवशी काहीतरी करू शकतो, की त्या ताई एकत्र काहीतरी प्लान करतील. त्याच्यानंतर नाशिकच्या ताई 2 3 रिजनमध्ये प्लान करतील. सातपूर, नाशिक अशा 2 3 रिजनमध्ये 2 स्कूलमध्ये प्लान करतील. त्याच्यानंतर पुण्या साईडला जे असतील किंवा अजून पुन्हा सांगली साताऱ्याच्या ज्या ताई असतील त्या एकमेकाला कॉर्डिनेट करतील. कारण पुन्हा परत मी काय सांगितलं, स्वायत्त निर्णय घ्यायचे आहेत तुम्हाला. म्हणजे काय, काय ते सर्व गाईडलाईन येतील. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी असं सांगतो, प्रतिभाताईंच्या नीराच्या क्लासमधून त्यांचे 50 विद्यार्थी असतील. तर आपण प्राइजेस कोणाला देतो? प्रतिभाताई, परत तुम्हाला पण माहिती, परत स्पष्ट सांगतो. प्राइजेस कोणाला देतो? 100 आउट ऑफ 100 वाल्याला. कोणाला देतो आपण? 100 आउट ऑफ 100 वाल्याला. त्याच्यानंतर कोणाला देतो? 98 वाल्याला. कोणाला देतो आपण जास्तीत जास्त? 98 वाल्याला. त्याच्यानंतर कोणाला देतो? 96 वाल्याला देतो. त्याच्यानंतर जास्तीत जास्त अजून कोणाला देतो आपण? जास्तीत जास्त 94 वाल्याला देतो. पण त्याच्या खाली यायची गरज पडत नाही आपल्याला. गरजच पडत नाही. लक्षात येते तुम्हाला मला काय म्हणायचंय? की मग तुमच्या क्लासमधून जर 50 विद्यार्थ्यांमधून जर तुमचे हे 10 15 विद्यार्थी टॉप असतील, तर ते कोणाच्या तरी ऑब्झर्वेशनमध्ये स्वायत्त परीक्षा होईल. आणि दे विल बी सबमिट द पेपर टू सेंटर. म्हणजे आपल्या संस्थेकडे सबमिट करतील आणि स्वायत्त डिक्लेअर करतील की एक, म्हणजे काय होईल की परीक्षेचं बर्डन विद्यार्थ्यांना नाही, पण दे आर द कॉम्पिटिशन. म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये होतील. तुम्हाला पण तुमचे 100च्या 50 विद्यार्थ्यांना 100 येणार नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. ते मुलं काय घोळ करायचा तो करतात. एखादा इतका चांगला हुशार विद्यार्थी असतो, तो सुद्धा काहीतरी रॉंग करतो आणि तो 100 वरून 98 वर येतो. हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. आणि एखादा मुलगा बेसिक असतो, तो इतकं शांतपणे करतो ना, 100 आउट ऑफ 100 घेतो. हे असं तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. म्हणून हे स्वायत्त पद्धतीने होईल. कोणाला बर्डन राहणार नाही. परीक्षेचं एन्जॉय घेता येईल. आणि त्याच्यातून जे टॉप मुलं असतील, दे आर द कलेक्टिव्ह फॉर द नॅशनल अगेन री एक्झाम ऑन द सेंटर. ते सर्व येतील. आणि त्यांचं प्रकारातून त्यांचं हे होईल. म्हणजे 3 प्रकाराच्या 3 एक्झाम पुन्हा परत सेपरेट होतील. फिंगरवर पुन्हा परत त्यांचा एक पेपर होईल. टूलवर त्यांचा एक पेपर होईल. आणि मेंटल अरिथमेटिकचा पेपर होईल. आणि तिघ पेपरमधून जे काय टॉपेस्ट येतील
त्यांच्या पुन्हा परत आपण अजून एक पुन्हा परत सुपर एक राऊंड घेऊन त्या कॅश प्राईजला ट्रान्सफर होतील असं म्हणून असं सजेशन आलंय की एक मुक्काम होईल अशा पद्धतीने कॉम्पिटिशन घ्यायच्या का विचार करून ठेवा. जर नाही तर मग आपल्याला ते शेड्यूल ट्विस्ट करावं लागेल म्हणजे त्या पद्धतीने क्रश करावं लागेल मग तेवढं फास्ट करावं लागेल असं काहीतरी करावं लागेल. आणि मग ते पण एक शेड्यूल आलंय तर तीन पद्धतीने परीक्षा घेऊन सर्व पद्धतीने विद्यार्थ्यांचं टॅलेंट प्रूव्ह झालं पाहिजे असं पण एक सजेशन. आणि थोडासा वेगळा आपल्याला गाईडलाईन दिली एका संस्थेने म्हणून हे सर्व मी बोलतोय. सो ओके. सो दिस इज अ टाइम. हे सर्व कम्युनिकेशन होतं. पण हे तुम्हाला पण ठरवलं पाहिजे. कारण मी तुम्हाला का कल्पना देतोय. कारण हे मी नुसता बडबड करणारा असतो करणारे तुम्ही असतात कारण तुम्हाला उत्तरं द्यायची असतात पालकांना आणि विद्यार्थ्यांना. आणि म्हणून कुठलाही विद्यार्थी जर टॉप यायचा असेल तर तो म्हणणारच नाही की मी फक्त फिंगरमध्ये बेस्ट आहे. त्याला टूलमध्ये पण बेस्ट राहावं लागेल. तो मुलाला जर टॉप यायचं असेल तर त्याला मेंटल अरिथमेटिक पण बेस्ट राहावं लागेल. हा सर्व उद्देश आहे या सर्व गोष्टींमधला. लक्षात येते मला काय म्हणायचंय की बेस्ट ऑफ द बेस्ट त्याने प्रॅक्टिस सर्वांगीण त्याचा विकास व्हावा. सर्वांगीण त्याने सर्व प्रॅक्टिस करावी. त्या उद्देशाने हे प्लान आपल्याला दिलेले आहेत. आपण आपण पण कोणाचं तरी मार्गदर्शन घेत असतो आणि त्या मार्गदर्शनमध्ये असा एक प्लान आलेला आहे. क्लिअर आहे. आणि मग प्राइजेस बद्दल काही काळजी करू नका. प्राइजेस पण आपला जो काय असेल पैसा जो काय भंडारा होईल तो मुलांसाठीच खर्च करायचा त्या हिशोबाने करूया प्लॅनिंग. पण राहणे खाणं पिणं थांबणं ही कॉस्ट वाढू शकते विद्यार्थ्यांची. आणि आपण विचार करतो आपल्या विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा. पण पालक बिचारे एन्जॉय करण्यासाठी तयार असतात. ते म्हणतात मस्तपैकी नाशिकला थांबू त्र्यंबकेश्वरला जाऊ मस्तपैकी 2 दिवस हॉटलिंग करू राहू तयारीत असतात. कारण त्याचे पैसे खर्च झाले नाही तर त्यांना असं वाटतच नाही कॉम्पिटिशन झाली नाही. असे पण काही पालक आहेत. आणि काही बिचारे अ, विचार करतात. ते आपण बघूया कसं करता येईल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे. आता 15 मिनिटं जरा इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. एक पॉइंट होता मध्ये. एक एक पेन आता तुमच्या समोर सांगतो. अजून एक पेन बाकी राहिलाय माझा. एक पेन सांगतो. मग मला बाकीच्या ताई अजून इकडे तिकडे फिरून राहिल्या म्हणून जरा बोलू की नको. हं. काही ताई गायब आहेत कॅमेरा ऑन करून. हा ठीक आहे. ओके. बोलू. ओके. आता हे बहीण भावाचं नातं आहे पण या बहीण भावाच्या नात्यामध्ये पण माझी म्हणतात ना माझी फुशारकी मी करून घेतो की मी लय श्रीमंत माणूस आहे की मी शिंदे साहेबांनंतर मी श्रीमंत माणूस आहे या महाराष्ट्रातला की माझ्या एवढा मोठा बहिणींचा परिवार आहे. आणि मग याच्यात माझ्याकडे एक व्याख्या होती. माझ्याकडे एक वाचनात जे येतं ते मी कधी कधी माझ्या जीवनाला ऍप्लिकेशन करत राहतो. आणि ते ऍप्लिकेशन असं आलं होतं की मग भाऊ असावा तर कसा असावा बहीण असावी तर कसे असावी मित्र असावा तर कसा असावा असं एकदा मी वाचलं होतं कधीतरी. माझ्या माझ्या संग्रहात पुस्तकं असतात त्याच्यात मी कधीतरी वाचलं होतं. आणि मग ते मी पुन्हा परत जे माझं जुनं माझी मेमरी मला माझ्या मेमरी पटलावर ते येऊन गेलं. आणि मग ते मला पुन्हा परत मी मॅच करून बघितलं. तर तीन प्रकारचे भाऊ असावेत 3 प्रकारच्या बहीण असाव्यात 3 प्रकारचे मित्र असावेत असं माझ्या मेमरी मला सांगत होती. लक्ष द्या सर्वजण. फार पेन आहे. बट इट्स फॉरगेट अबाउट दिस. ऐकून घ्यायची स्टोरी आणि डोळे शांत बनून सोडून द्यायची. हा परत एकदा सांगतो म्हणजे दिस इज नॉट ती कोणाला कोणाला ऍप्लिकेबल नाहीये फक्त एक स्टोरी म्हणून मी सांगतोय. 3 प्रकारचे भाऊ असावेत 3 प्रकारच्या बहीण असाव्यात 3 प्रकारचे मित्र असावेत असं मी वाचलं होतं. कारण मी आता बहिणींच्या परिवारात बोलतो तर बहिणींसाठी बोलेल. तर 3 प्रकारच्या बहिणी असाव्यात तर 3 प्रकारच्या बहिणी कशा असाव्यात. पहिली बहीण कशी असावी. पहिल्या प्रकारची बहीण असते की भावा काही थांबू काळजी नको करू. अर्ध्या रात्री आवाज दे. तुझ्यासाठी कोणाच्या कानफड्यात वाजवायची वेळ आली तर मी आहे उभी तुझ्यासाठी. बहिणीचं नातंच असं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय तुझ्यासाठी कोणाच्या कानफड्यात वाजवायची वेळ आली तरी मी आहे. काय काळजी करू नको. बरोबर ना. अशी बहीण असावी. अशी पहिली बहीण म्हणजे एक साध्या भाषेत सांगायला गेलं. पण यालाच आपण शैक्षणिक आर्थिक प्रोफेशनल भाषेत जर मांडायला गेलं
तर बहीण कशी असावी अर्चनाताई? तर ती बहीण म्हणेल, भावास अर्ध्या रात्री काळजी करू नको. तुझ्यासाठी 2-3 ग्रॅम लागल्यास गहाण ठेवावं लागलं, मोडून तुला 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 वेळ पडली द्यायची वेळ आली, तर मी अर्ध्या रात्री तुझ्यासाठी 2 ग्रॅम माझे लागल्यास गुपचूप साहेबांना न सांगता सोनाराकडे ठेवेल, पण तुला मदत करेल मी. लक्ष द्या मला काय म्हणायचं. मी असं वाचलेलं होतं बरं का, म्हणून तेच बोलतोय. मी जे वाचलेलं तेच बोलतोय. म्हणजे अर्ध्या रात्री जरी आवाज दिला, त्याला मिड नाईट, हे बघा इकडं लक्ष द्या, मिड नाईट रिस्पॉन्स रिलेशन म्हणतात त्याला. इकडे लक्ष द्या मला काय म्हणायचंय, की अर्ध्या रात्री आवाज दे. तुझ्यासाठी मी दोन कोणाच्या तरी कानात लावायला उभी आहे, किंवा तुला मदत लागली तर मी उभी आहे. आणि जर हे, कारण आता मी म्हणतो परिवार फार मोठा आहे. आपण म्हणतो अरे माझं लई चालते, माझी मालेगावमध्ये लई धुळ्यात आपली हवा आहे. पण अर्ध्या रात्री जर कोणी कामात नाही आलं तर काय कामाचं ते? आपली हवा काय कामाची ना? असा असं असतं प्रकार ते. तर तसा हा प्रकार आहे. ते बोलेल पुढे कशासाठी. फक्त पहिले स्टोरी ऐकून घ्या. तर मिड नाईट रिस्पॉन्स रिलेशन असलं पाहिजे, तसं एक भाऊ बहिणीचं नातं असलं पाहिजे. आणि मला माहित नाही मी काय कमवलं आणि काय कमवायचंय, मला मला माहित नाही, पण मी एक स्टोरी सांगतोय. ते मला मला पण माहिती आहे मी काय कमवलंय, ते मला बघायचंय. तर मिडनाईट रिस्पॉन्स असलेल्या माझ्या बहिणी आहेत की नाही, भाऊ आहेत की नाही, मित्र आहेत की नाही, मला ते चेक करायचं होतं. आणि चेक ते चालूच राहणार आहे. पुन्हा परत एक असा भाऊ असावा, किंवा अशी बहीण असावी, किंवा अशी मैत्रीण असावी, तोंडावर आहे ना, चुकलं किंवा तोंडावर काहीतरी वाकडं पाऊल पडतंय, किंवा तोंडावर काहीतरी मी रॉंग करतोय, तर तोंडावर बोलणारी असावी. म्हणजे तोंडावर माझ्या स्वतःच्या मुस्कडात वाजवणारी असावी. पहिली कशी असावी? माझ्यासाठी दुसऱ्याच्या मुस्कडात वाजवणारी असावी बहीण. असं सांगितलं ना मी तुम्हाला, अर्ध्या रात्री येऊन म्हटले तर भावा थांब, तुला कोणी नडतंय का, मी आहे तुझ्या बरोबर. म्हणजे एवढी हिंमत असणारी बहीण असावी, किंवा भाऊ असावा, मित्र असावा. पण अजून एक दुसरी एक बहीण अशी असावी. म्हणजे 3 प्रकार बहिणीचे सांगतोय, भावाचे, मित्राचे सांगतोय. तर एक बहीण अशी असावी, की भावा चुकतंय, मला वाजवली, म्हणजे माझं चुकतं तर मला वाजवली पाहिजे ना बहिणीने. अशी पण बहीण असावी. अशा पण बहिणी असाव्यात. कारण ती ती काय कमाई, कारण आपण चुकू नये, किंवा आपलं जे काय होतंय, की आपल्याला जे काही हे होतंय, ते ते सर्व आपल्याला कोणीतरी त्याला मिरर इमेज म्हणतात, की मिरर इमेज. तुम्हाला कोणीतरी मिरर दाखवणारं जर रिलेशन असलं पाहिजे. हे बघ तुझं काय मिरर इमेज, तू काय होतोय. आपण सर्वजण हळा मासाचे माणसं आहेत, प्रत्येकाला ऍप्लिकेबल आहे. मला वाटतं चुडबुड चालू झाली बऱ्याच जणांना, पण मला माहिती मी शॉर्टकटमध्ये घेतो. 10:30ला संपेल. त्याच्यानंतर एक तिसरं पुन्हा परत एक नातं असतं. तिसरं परत एक प्रकार असतो भावा बहिणीमध्ये, किंवा भावामध्ये, मित्रामध्ये, की त्याला म्हणतात की समुद्रासारखं. समुद्र बिचारा काय करतो? सारा आपल्या पोटात घेतो, कोणालाच काहीच कळू देत नाही. स्वतःचा कलर तो तसाच ठेवतो. साऱ्या गावाची जे काय असेल ते घेतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मित्राच्या ज्या काही चुका असतील, मित्राला काही व्यक्त करायचं असेल, भावाला काही बोलायचं असेल, बहिणीला काही बोलायचं असेल, ते सर्व बाबा सांगत राहा, सांगत राहा. तुझं दुःख कमी करत राहा, तुझं तू हलका होत राहा, तुझं काम चालू ठेव, पण मी तुझ्यासाठी आधार आहे. समुद्रासारखं. त्याला समुद्रासारखं नातं म्हणतात, की समुद्रासारखं एक कोणीतरी आपल्याला आधार देणारं पाहिजे. की बाबा तू सांगत राहा, करत राहा, चालू ठेव, चालू ठेव, चालू ठेव. असं एक नातं असलं पाहिजे. हे मी माझ्या वाचनात होतं, म्हणून मी माझ्या लाईफमध्ये मी कुठेतरी, आता मला माहित नाही सीमाताई, ही स्टोरी होती बरं का, कुठं ऍप्लिकेबल नाही, पण पण तरी पण पुढे सांगतो. आता 3 हे असे रिलेशन असले पाहिजे. पण मी एक नशीबवान आहे. परत एकदा सांगतो, मी नशीबवान काय आहे? माझ्याकडे ना, मी स्पष्ट सांगतो, मी कधी या गोष्टीला मी टंके के चोट पे आपण स्पष्ट कधीच बोलू नये. मी नशिबान आहे. माझ्याकडे मित्र पण आणि मैत्रीण पण आहे, की मी जिथं अर्ध्या रात्री आवाज देऊन कुठेही बोलू शकतो आणि कुठेही जाऊ शकतो. मी अर्ध्या रात्री मला 1,00,000, 2,00,000, 5,00,000 लागले तर मी मागू शकतो आणि मला मिळू शकतात, अशी माझी मैत्रीण पण आहे, मित्र पण आहे माझ्यासाठी. त्याच्यानंतर मला जे काय वाटलं ते मी बिंदास बोलू शकतो, सांगू शकतो. माझं असं नातं असलेलं जग जाहीर आहे. म्हणून मी तुम्हाला कधी मी लपवलेलं नाही. रुपाली मॅडम सारखी माझ्यासाठी मैत्रीण, म्हणजे मी 1,00,000, 2,00,000 रुपये मला पैसे लागले तर मागू शकतो.
माझ्यासाठी अर्ध्या रात्री काय मदत आली तर मी बोलू शकतो, माझं दुःख सांगू शकतो आणि मला काही चुकलं तर ती बिचारी सांगू पण शकते. मी नशीबवान आहे. मला एक एक नातं तरी माझ्याकडे आहे. आता बहिणींच्या परिवाराकडे येतो, थोडंसं सांगतो. एक मी आहे ना, एक ही स्टोरी का सांगतोय लक्ष द्या. एक मध्ये ना एक कोणाला काही लिंक लागली नसेल तर मला माहित नाही, पण मी सांगतो मुद्दाम. या सर्व गोष्टींमध्ये ना एक मी मोठा असा एक गोल सेट करून ठेवला होता माझ्या मनामध्ये. एक गोल सेट करून ठेवला होता आणि त्या गोलमध्ये मी एक सहज कराय कसं असतं वी आर द आपण ह्युमन बिंग्स आणि सोशल प्राणी आहोत. आणि कोणाच्या तरी कामी येणं किंवा कोणाला तरी मदत करणं आपलं थोडंसं काम असतं. आणि म्हणून एक आता ती अपील क्लोज झालाय, तो तो फॉर्मॅट क्लोज झालाय, पण ती अपील मी तुम्हाला जस्ट केली होती. आणि त्या अपीलमध्ये मला या 3 रिलेशनचं मला पुन्हा परत मला माझ्या जीवनातलं मी मी चेक केलं. एकतर माझा माझं जे म्हणणं आहे म्हणजे बघा परत एकदा सांगतो, माझं जे म्हणणं आहे ते तिसऱ्या कॅटेगरीतल्या कुठल्या तरी ताई लोकांना समजलंच नाही. की बाबा तू बोलत राहा, सांग बरं तुझं काय म्हणणं आहे. बरं काहीतरी हा ठीक आहे, नाही काय आम्ही करू शकत पण तू तरी कर. दुसऱ्या कॅटेगरीतल्या ताईंना समजलं नाही आणि तिसऱ्या कॅटेगरीतल्या पण ताईंना समजलं नाही, मला माहित नाही. पण त्यातल्या त्या 2-3 ताई, मी आता नाव नाही घेणार कारण परत नाव घेतलं की पुन्हा परत मग हेवे दावे सुरू होतात. ओके ना. तर एक अपील केली होती, एक सोशल अपील होती माझ्यासाठी ती. दिस इज नॉट, आपला काही स्वार्थ नाही त्याच्यामध्ये, एक सोशल अपील केली होती. आणि त्या सोशल अपीलमध्ये मला पेन आला एक. ठीक है मैंने क्या कमाया, क्या कमाया. तर ही स्टोरी मला हिट झाली तेव्हा. आणि ही स्टोरी सांगण्यासाठी मी ती 1-1.5 महिना वाट बघत होतो तुमची. चला ठीक आहे ताई लोकांना थोडंसं आराम करू दे, लाडू करंजा त्यांची शेव चिवडा सर्व संपू देऊया, त्यांचा आळस निघून जाऊ द्या, मग बोलूया, पण नो प्रॉब्लेम. म्हणून आपण असं काही नाही, हे बघा मला माहित नाही पूजाताई, मला आहे ना, हे बघा तिघं फार इम्पॉर्टंट आहेत, तिघं फॅक्टर फार इम्पॉर्टंट, तिघं रिलेशन फार इम्पॉर्टंट आहेत. हे 3 टाईप शिवाय ना मनुष्य परिपूर्ण होऊच शकत नाही. नाही तर मग आपण आहे ना वेगवेगळे विवेचनेत अडकलेलो असतो आपल्या लाईफमधल्या विवेचनेत अडकतो. पण मी काय सांगितलं, मी सुखी प्राणी आहे. कारण पहिलं तर काय गोष्ट, नाही कोणी तर आपणा चलने चलने दो, आपलं चालू ठेवायचं, थांबायचं नाही. तरी नाही काही तर मी कुठेतरी नशिबाने मी ह्या सर्व गोष्टी व्यक्त करू शकतो. आणि सर्वात अजून नशिबाने की एवढ्या ताईंचा परिवार आहे त्याच्यात मी एवढं तुम्हाला हे सर्व म्हणतात ना की सांगू शकतो. माझं कोणीतरी ऐकून घेणार आहे. तर कोणाला काय समजलं असेल की नाही समजलं असेल मला माहित नाही. पण एक सामाजिक एक मी अपील केली होती आणि त्या अपीलला मला मला ओन्ली 0.03% रिस्पॉन्स मिळाला. 0.03%. त्या 2 ताई लोकांनी मला रिस्पॉन्स दिला फक्त. मी नाव नाही घेणार कारण पुन्हा परत ना तुम्ही एकमेकाच्या चित्र्या पकडायच्या परत नंतर कधीतरी भेटल्या तर एकमेकीला. ओके ना. तर त्या ताईंनी बिचारे त्यांचं काम केलं. तर मग मी पुन्हा परत मी माझं स्वतःचं या स्टोरीशी हे केलं की ठीक आहे, कदाचित मी अजून मिडनाईट रिस्पॉन्स एवढं रिलेशन माझ्या ताई लोकांशी नाही बनवू शकलो. कदाचित माझ्यावर ट्रस्ट नसेल त्यांचा, किंवा मिरर इमेज रिलेशन मी नाही बनवू शकलो. कदाचित माझी चूक असेल तर त्या मला दाखवत नाही. ते कदाचित म्हणतायत, ह्या बाबाला कशाला बोलायचं, रागवेल का काय. ते पण रिलेशन नाही बनवू शकलो. आणि त्याच्यानंतर एक म्हणतात की समुद्रासारखं रिलेशन, त्याला मी टेक्निकल वर्ड मला आठवत नाही त्या पुस्तकातलं, पण एक समुद्रासारखं म्हणजे एक पारदर्शकता, ते म्हणतात ते का जे आहे बाबा ते तुझं दे माझ्याकडे, पण तू मोकतो, रिकतो आणि जरा अ, तुझं काम चालू ठेव. तर ते पण मी रिलेशन बनवू शकलो नाही. ते जे काय असेल ती सामाजिक अपील, ती आपण विषय सोडून द्या. आता मी तो परत घेणार नाही तो विषय, कारण ते घोडून ताडून कधी कोणाला सांगायचं नसतं. पण ते सोडून विषय संपला तो. पण असा एक एक ग्रेट इनिशिएटिव्ह आपल्याला एक असा एक अ, अभिमान वाटेल असं एक अमाऊंट आपल्याला उभी करायची होती त्यासाठी. ठीक आहे, नाही झालं तर नाही झालं, बघूया, आयुष्य खूप मोठं आहे, पुन्हा परत कधीतरी संधी येईल. सोडून दिला विषय. आणि म्हणून
कदाचित माझ्यासाठी पण हा एक मुद्दा होता की कदाचित हे फॅमिलियर रिलेशन आपण नाही मी तयार करू शकलो. ज्या कोणी ताई, दोन ताईंनी मला माझ्या रिस्पॉन्स दिला त्यावेळेस, त्यांना मी थँक्स म्हणेल, त्यांना हे करेल, आणि त्यांना ते काय ठरेल त्यांच्या आमच्यामध्ये ते मी ते आता काही ओपनच क्लोजच ठेवायचं, ते काय प्रॉब्लेम नाही. कारण पुन्हा परत त्याच्यावर डिटेलिंगच्या गप्पा केल्या की तुम्हाला पण वाटेल असं काही होतं का, असं होईल ते. काही नाही, कारण प्रत्येक मेसेज हा महत्वाचा असतो ग्रुपमध्ये, आणि तो मेसेज वेळेवर रिस्पॉन्स करणंच महत्वाचं असतं. म्हणून मी फक्त मला स्वतःला अनालिसिस करत होतो की मी काही कमवलं का, तर मी काही कमवलेलं नाही अजून. खूप काम करणं मला गरजेचं आहे. पुन्हा परत मला पहिल्यापासून सुरुवात करणं गरजेची आहे. कारण मी अजून काही कमवलेलं नाही. कारण जोपर्यंत माझ्याकडे सीमाताई, मिडनाईट रिस्पॉन्स रिलेशन, म्हणजे म्हणतात ना की अर्ध्या रात्री भाव आवाज दे, तुझ्यासाठी 2 ग्रॅम ठेवलं आम्ही घाण. हे असं काही करू नका बरं का. ते पुस्तकातलं वाक्य सांगतोय. जोपर्यंत हा विश्वास येत नाही ना, तोपर्यंत मला खूप मेहनत करावी लागणार आहे. कारण ते त्याच्यासाठी मी कमी पडतोय हे मला माहिती आहे. म्हणजे मी मला मला तो हे लावून घेतो, काय हरकत नाही. बस ओके. ही पण एक मला स्टोरी सांगायची होती, आणि बरोबर 10 वाजून 35 मिनिट झाले. तर पुन्हा परत एक कीर्तीताई, क्लोज लूप करतो पुढच्या 3 मिनिटात 3 सब्जेक्ट, आणि सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या. फर्स्ट इज द कॅश प्राइज. मागच्या वर्षाचे जे बाकी असतील तुमच्या विद्यार्थ्यांचे, मला वाटतं कुणीतरी अ, उद्या परवा मला आठवण करून द्या, मी ते ट्रान्सफर करून देईल, काही प्रॉब्लेम नाही. पैसे खूप असतात आपल्याकडे पडलेले, असं काही नाही. पैशांचा इश्यूज नाहीये, पण वेळेचा इश्यू असतो. कुणीतरी मला आठवण करून द्या. कारण मला पैसे मागायला वेळ नसतो, तर द्यायला पण वेळ नाही, असं पण समजून चला. तर ते मोठी अमाऊंट असते कोणाची तरी, ते त्याची दिली जाते, पण या छोट्या छोट्या अमाऊंटमध्ये वेळ वाया जाईल म्हणून ते काम केलं ते मी, बाकी काही नाही. ओके. तर ते पण उद्या परवा होऊन जाईल. त्याच्यानंतर कीर्तीताई, मला वाटतं रेडिओ विश्वासचं, जर खरोखर तुम्हाला वाटलं की सर्वताई रिस्पॉन्स देत आहेत, त्यांची इंटरेस्ट असेल, ते खरोखर इंटरेस्टेड असतील, दे आर द ओपन, त्यांना व्हायचं असेल जगासमोर, स्वतःचं मत मांडायचं असेल, तर ती सिरीज चालू ठेवा. यू कॅन टेक डिसिजन. अदरवाईज जर रिस्पॉन्स तुम्हाला त्रास होत असेल तर क्लोज द सिरीज. ओके. कारण तुम्ही मेहनत घेतायत, तुम्हाला त्या पद्धतीने पुन्हा पुन्हा परत त्या गोष्टी जर कराव्या लागत असतील तर दिस इज नॉट गुड थिंग. नाशिकमधल्या खूप साऱ्या ताई आहेत. माझ्या बोटावर मोजले इतक्या 15 ताई नाशिकमधल्या आहेत की त्या अजून मुलाखत पर्यंत पोहोचू शकल्या नाही. तर आपण काय सांगली, सातारा, सोलापूर त्यांची अपेक्षा करणार की त्यांनी यावं आणि त्यांनी यावं. मग शेवटी आपण त्याच्यावर पण पर्याय काढला की बाबा ताई लोकांना त्रास व्हायला नको म्हणून आपण फोनवर पण इंटरव्ह्यू देऊ शकतो. काय मस्तपैकी छानपैकी तुमचा तिथं एक असा माईक लावलेला फोटो पाठवा लागल्यास जगाच्या टोकावरून कुठेही देऊ शकतो आपण मुलाखत. दिलीच की प्रतिभाताईंनी. ऐकलेच ना तुम्ही, कोणी ऐकलेस का? ऐकत पण नाही, मला माहिती आहे. कोणाला वेळ आहे, असं होतं. कौतुक करायला कोणाला वेळ आहे कोणाचं. ओके ना. कौतुक करायला पण वेळ द्यावा लागतो, कोणाचं तरी कौतुक करायला. ठीक आहे, आता मला नसतो म्हणून सर्वजण माझ्यासारखे झाले असं तो. तर ते कीर्तीदाय ठरवतील. दुसरं, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, मी सांगितलं सर्व मुलांना 10 तारखेपर्यंत ॲपमध्ये रजिस्टर करा. डिसेंबर एंडिंगला आपली स्टेट लेवल होईल. ओके. आपण यावेळेस असा प्रयत्न करणार आहेत, आपण मुद्दाम वाटलं तर थोडा वेळ देऊ. 10च्या ऐवजी आपण 14, 15, 20 तारीख देऊ पालकांना, काय काळजी नका करू. पण एक आपण अजून आपले राऊंड राहणार आहेत, कंटिन्यू मिटिंगांमध्ये भेटणार आहोत आपण. तर आपण स्टेट आणि नॅशनल याचं एकत्र फी करता येईल का? एकाच अमाऊंट घ्यायची का पुन्हा पुन्हा पालकांकडनं घेण्यापेक्षा? हे पण ठरवून घ्या. ते पण आपण ठरवूया रविवारी. बरोबर ना मनीषाताई? पुन्हा परत घ्या, पुन्हा परत घ्या, एकच काहीतरी फी, जी काय ठरेल ती, ती पण ठरवून घ्या. ती पण सांगा मला किती घ्यायची, म्हणजे त्याप्रमाणे आपण प्राइजेस अरेंज करू. कारण प्राइजेस आपल्याकडे पैसे जेवढे आले त्याच्या हिशोबाने आपण प्राइजेस अरेंज करू. त्याच्यानंतर आपल्याला एक, आपण ऑनलाईन घेणार आहोत म्हणून रजिस्टर करा, आणि एक आपण स्वायत्त ऑफलाईन करणार आहोत. त्याचं पण व्यवस्थित बॅनर, स्कूल, व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट,
जिथं व्यवस्था लागली, मदत लागली, तर टीम मदत करेल. काय काळजी नका करू. एकमेकाला आपण मदत करू, एकत्र येऊ. कुठं लागल्यास, कुठं जाण्याची वेळ आली लांब कुठंतरी, सीमाताई तुम्ही सर्वात जास्त लांब आहेत, वाटलं तर शेगावला येऊ आम्ही तिकडे देवदर्शनाला आणि तिकडची परीक्षा घेऊ. काय काळजी नका करू. पण सर्व व्यवस्थित मॅनेज करू. ओके. आणि 100% नंतर मात्र जेवढे मेरिटमधले विद्यार्थी, त्या मेरिटमधल्या विद्यार्थ्यांचं कॅश प्राइजेससाठी सिस्टमॅटिक 3 अप्रोचने एक्झाम होऊन, 3 पद्धतीने होऊन, मुक्कामाचा पण विचार फायनल करा, करायचा की एका दिवसात बसवायचं. मग त्या पद्धतीने आपल्याला बसवावं लागेल शेड्यूल. आणि मग त्या पद्धतीने बिफोर रिपोर्टिंग करून, रिपोर्टिंग टायमिंग आपल्याला फिक्स करून, त्या पद्धतीने शेड्यूल रन करावा लागेल आणि इव्हिनिंगपर्यंत क्लोज करावा लागेल. बरोबर असं ठेवावं लागेल. आणि नॅशनल पण कम्प्लीट करू. आणि राहिला विषय काय होता अजून, झाले दोघं तिघं विषय माझे जेवढे मी पेपरावर लिहिले होते, सर्व पेपर माझे जेवढे पेपरवर विषय लिहिले होते मी सर्व कंप्लीट केले. मी प्रेझेंटेशनमध्ये काही जास्त गेलो नाही. ओके. सो कारण तुम्हाला शंका असतील, तुमच्या सजेशन असतील, तर जरूर पॉइंट वाईज लिहा, पॉइंट वाईज लिहा. आणि आपला बुक आणि किट आणि ग्रुपमध्ये आहे, आपण तिथं ग्रुपमध्ये मेसेज का टाकतो, तिथं बिंदास तुम्हाला काय टाकायचं ते टाकू शकतात. बिंदास माझं मत असं आहे. आणि शॉर्टकटमध्ये पॉईंट पॉईंट, शॉर्टकटमध्ये पॉईंट 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 पॉईंट, खूप पल्ल्याळ नको. जसं मी पडबड पडबड करत राहतो ना 1.5-2 तास, असं एवढं पल्ल्याळ नको. म्हणजे शॉर्टकटमध्ये तुमचं काय म्हणणं असेल तर ते तुम्ही सांगा. म्हणजे आपल्याला कम्स कम म्हणजे एकत्र येऊन आपल्याला व्यवस्थित त्याचं लुकआउट करता येईल. ओके. तर खूप दिवसानंतर तुम्ही आलेत. 76 ताई पहिल्यापासून शेवटपर्यंत टिकल्यात. काही ताईंनी, आता मला माहित नाही, दुसऱ्या स्लाइडवर आणि तिसऱ्या स्लाइडवर सर्वांचे चेहरे बघून घेतो. कारण बरेच जण खूप दिवसानंतर दिसत आहेत मला, म्हणून चेहरे बघून घेतो. आणि काही जण नेहमीप्रमाणे, आम्हाला काही घेणं देणं नाही, चालू ठेव बाबा तुझं बडबड, आमचा कॅमेरा बंद ठेवतो. त्यांच्या मोडमध्ये ते आहेतच. ओके ना. ठीक आहे. सो प्लीज, स्टोरी होती, मी एक गोष्ट सांगितली तुम्हाला भाऊ बहिणीची, 3 नात्यांची. ते आज आज श्वासांबरोबर विसरून जा. बघू पुन्हा परत कधीतरी वेळ येईल. पुन्हा परत कधीतरी अर्ध्या रात्री आवाज देईल, उज्ज्वला ताई. उज्ज्वला ताई म्हणतील, भावा आलीच मी तुझ्यासाठी 2 कानात लावायला कोणाच्या तरी. बघू जेव्हा वेळ येईल तेव्हा येईल. एक उदाहरण सांगितलं, उदाहरण सांगितलं. हा. बघू. पुन्हा परत तेव्हा मला 2-3 जण कानात माझ्या लावून निघून जातील. मी म्हणेल माझी बहीण आली नाही, माझी बहीण आली नाही. पुन्हा परत मी म्हणेल अजून मला पहिल्यापासून मला काम करावं लागेल. म्हणजे विचार सांगतोय मी, माझा विचार सांगतोय. का मग पुन्हा परत म्हणजे काय, आत्मपरीक्षण. म्हणजेच मी कमवलं काय. मी असं म्हणतो की एवढ्या दिवसात मी कमवलं काय. ते ते आणि कुठल्याही गोष्टी अपील पुन्हा पुन्हा परत नसतात करायच्या. की बाबा पुन्हा पुन्हा परत करून, बरं चला, करा वर्गणी गोळा, चला आपल्याला गोव्याला जायचंय ट्रिपला, चला वर्गणी गोळा करा. असं पुन्हा पुन्हा नसतं करायचं. दिस इज अ सोशल कॉज. त्या सोशल कॉजला सोशल इम्पॉर्टंट असलं पाहिजे. तर फॉरगेट अबाउट दिस. श्वासांबरोबर सर्वजण विसरून जा. जे झालं ते झालं. पण माझं पण मत आहे, मी मांडलं. ओके. अजून दुसरं मत आहे, मला आता तृष्णाताई दिसल्या समोर म्हणून मी सांगतो. अ तृष्णाताई दिसल्या म्हणून मी समोर सांगतो की नाशिकमध्ये बऱ्याच असं, आता एक आज त्यांचं आणि माझं पण बोलणं झालं. आत्ता पण एक ताई काल आपल्याकडे रजिस्टर झाल्या, म्हणून त्या ताई आता मीटिंगमध्ये पण असतील किंवा नसतील मला माहित नाही, पण सांगतो. मीटिंग जेव्हा आपण आपल्या ग्रुपला जॉईन होतो तेव्हा डिटेलिंग सांगायला विसरत नका जाऊ. कारण काय होतं, त्या ताई राहतात समजा जत्रा हॉटेलला, आणि त्या ताई देत आहेत रेफरन्स देवळाली कॅम्पचा, आणि त्यांचं इथं जवळचंच कोणीतरी असतं. मग तिचं दिस इज माय माइंड की अरे बाबा, आपल्याला लिंक लागत नाही, मग या खूप लांबच्या असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं असं होतं. कारण प्रत्येकाला सेफ राहायचंय. प्रत्येकाला विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला टिकवायची आहे, म्हणजे कोणी का असे ना. म्हणजे मी असं म्हणत नाही की म्हणजे त्या तृष्णाताई असोत का, प्रतिभाताई असोत का, मालेगावच्या ताई असोत का, जयश्रीताई बारी असोत. पण एक सांगायचा अर्थ असा की जर एका लोकेशनहून जेव्हा आपण येतोय, आपलंच ब्रेन ट्रेन जर कोणी जर ओळखीचं आहे, तर प्रत्येकाने आपापलं रेफरन्स प्रॉपर दिलेला पाहिजे. म्हणजे कधी कधी गडबड होऊन जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एकाच एरियात खूप जास्त ताई झाल्या, तर आपल्याला असं पण करावं लागेल, काही एरियामध्ये आपल्याला स्टॉप करून टाकावं लागेल, बाबा आता इथं आपल्याला टीचरच घ्यायचं नाही, असं पण काहीतरी करावं लागेल.
असं पण काहीतरी करावं लागेल. कारण नाही तर काय होतं की मग ते असं झालं ना, एका ठिकाणी चहाची दुकान तर दुसऱ्या एका गल्लीतच 10 चहाच्या दुकानं झाल्या. सर्वांना वाटतं इथं इथले लोक लईच चहा पितात. असं पण नको व्हायला पाहिजे ना. म्हणजे काय होतं की दिस इज स्टँडर्ड, एक स्टँडर्ड झालं पाहिजे. तर म्हणून ते तुमच्याकडनं पण सजेशन आलं पाहिजे. तर ती पण आपण काळजी घेऊ की आत्ताच काल एक ताई आपल्या रजिस्टर झाल्या, त्यांना त्या खूप लांबच्या ताईंचं रेफरन्स देत होत्या, त्याच्यामुळे मला पण लक्षात नाही आलं. पण त्यांनी जर समजा कृष्णाताईंचा रेफरन्स दिला असता तर ऐका म्हणजे ते एकमेकाला ओळखत पण होते, आणि ते असं ते झालं पाहिजे. मला माहित नाही त्या ताई आहेत की नाही आता क्लासमध्ये. पण ते मुद्दाम सांगतो मी, सर्वांसाठी माहिती पाहिजे. मग ज्याला आपण रेफरन्स देतो त्यांना पुन्हा सांगायचं, बाबा ब्रेनडेडचं जे जवळ राहतात त्यांचा रेफरन्स द्या. म्हणजे आपल्याला विचारता येतं, ताई त्यांना विचारलंय का तुम्ही, तुम्ही क्लास करतायत तर, असं विचारता येतं. पण रेफरन्स चुकीचा दिला तर मग कधी कधी माझं पण कन्फ्युजन होऊन जातं. पण ठीक आहे, दिस इज एक आपल्यासाठी चेंज म्हणून, लर्निंग म्हणून मी सांगतोय, बाकी काही नाही. ओके. सो क्लोजिंगला कोणाला काही बोलायचंय? माझी बडबड बडबड चालूच राहणार आहे. ओके. कीर्तीताई, तुमची काही सूचना आहे ताई लोकांना? काय तुमचं काय मॅनेज झालेलं आहे पुढचं? हं? हो सर, आता 5 ताई तयार झाल्या आहेत. हं. त्यांचं वेदिका मॅमचा मेसेज आला की इंटरव्ह्यू शेड्यूल करू. ओके. त्यांचा काही मेसेज नाही ना या वीकचा अजून, डेट आणि टाइम? नाही, त्यांना मी मेसेज टाकलाय की आम्हाला एक डेट द्या, टेलिफोनिक इंटरव्ह्यू घ्यायचा आहे म्हणून. हं, त्या हं. म्हटल्या की कळवते असं. ओके. आणि कदाचित हा ठीक आहे, या वीकमध्ये काही प्रॉब्लेम नाही, देतील ते. पुढच्या वीकमध्ये त्यांचा कदाचित प्रॉब्लेम असू शकतो. पुढच्या वीकमध्ये त्या रुचिताताईंचं एंगेजमेंट आहे मला वाटतं, 29 तारखेला. ठीक आहे, वेळ आहे अजून. पण तर कदाचित ठीक आहे, या वीकला काही प्रॉब्लेम नसेल. म्हणजे जस्ट मला त्यांचा मेसेज होता म्हणून मी सांगितलं तुम्हाला. तर करून घ्या तुमच्या पद्धतीने, प्लान करा आणि तुम्ही ठरवा ते. पण जास्त पेन नाही झाला पाहिजे, सर्व ताईंना इंटरेस्ट असला पाहिजे. आणि नाशिकच्या ताईंची पण एक लिस्ट बनवून घ्या. मला वाटतं माझ्या डोळ्यासमोरच 15 ताई दिसत असतील की ज्या ऑलरेडी त्यांच्या इंटरव्ह्यू झाल्या नसतील. तर त्यांना पण एक बाहेरगावच्या 5-6 ताई झाल्यानंतर एकदा नाशिकच्या पुन्हा परत परत 4 ताई करून घ्या, पुन्हा परत बाहेरगावच्या 4 ताई, असं दोघं पद्धतीने ते मॅनेज करा. पण जर एकदा सांगितलं आणि नाही आल्या तर त्या ताईंचा ड्रॉप करून टाका डायरेक्ट, असं करा. कारण काही नाही, सर्व करता येतं ऍडजस्ट, काही नसतं. मी म्हणतो, मला हे कळतच नाहीये की मला प्रॉब्लेम आहे. मला मला हा कळतच नाही की प्रॉब्लेम आहे. असं काहीच नसतं या जगामध्ये. ठरवलं की सर्व होऊ शकतं भारीताई. तुम्ही ठरवलं ना, कधी पण इंटरव्ह्यू स्कूलमधून पण देऊ शकतात, ठरवलं तर. पण ठरवलं पाहिजे ना. स्कूलला सांगितलं पाहिजे ना, तुमच्या टीचर आकाशवाणीवर जात आहेत असं, पण तुम्ही सांगतच नाही. तुम्हाला असं वाटतं मी सांगू की नको, सांगू की नको, असं होतं. सांगा साऱ्या गावभर मी काय करते, मी काय नाही करत. लावा त्या शाळेच्या बस स्टँडला तुमचे फोटो लागले पाहिजे, बॅनर. नको ते शेंबडे शेंबडे लोक लावतात. आपण तर देश कल्याणाचं, समाज कल्याणाचं काम करतोय, तर आपले का नाही लागले पाहिजे बॅनर? तुम्ही चांगले चांगले कामं करतात म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळतात, तुम्ही एवढं मोठं कौतुकाने, तर लागले पाहिजे. पण नाही लागत. म्हणजे एक सांगतोय मी तुम्हाला, लावलेच पाहिजे असं नाहीये, पण कौतुक झालं पण पाहिजे, आणि साऱ्या गावभर आपला स्वतःचा आपण कौतुक पण केलं पाहिजे. ओके. सो रविवारपर्यंत सर्वजण करा. मला वाटतं आता ताई निघायला पण सुरू झाल्या. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, एक कॅल्क्युलेशन करू आणि मग थांबूया. बाय बाय करता येईल मग आपल्याला सर्वांना. ओके सर, ओके. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके सर्वजण. कॅमेरे परत बंद झाले, मला पहिल्या स्क्रीनवरचे बरेच खूप सारे कॅमेरे बंद झाले. ओके, ठीक आहे. कारण ओके. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 56 प्लस 24 मायनस 40 प्लस 111 प्लस 51. आन्सर इज हंड्रेड 202. 202. 228. टू हंड्रेड अँड टू 228. 201. 202. 202. 202. 202. हातावर दाखवता येतं ना आपल्याला, हातावर दाखवता येतं ना. ओके ओके, ठीक आहे. सेट द झिरो, सेट द झिरो. ओके ओके. बघा थोडं फास्ट प्लीज एव्हरीवन.
33 minus 22 plus 44 minus 33 plus 22 minus 4 plus 10 minus 40 minus 9 plus 4 minus 3 plus 22. Answer is 24. 24. 24. 24. 20. ऐकलं ना मी. हातावर दाखवू शकतो ना आपण. ठीक आहे ना. हातावर दाखवू शकतो. ओके. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरीवन. हा करेक्ट आन्सर इज द करेक्ट. 24 इज द करेक्ट. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरीवन. थोडासा फास्ट. 93 प्लस 7 मायनस 90 मायनस 9 प्लस 10 प्लस 11 प्लस 22 प्लस 44. आन्सर इज 99. 88. 88. 88. 88. 99 वाल्या ताई कोण होत्या काय माहित. हो, ठीक आहे. आन्सर इज 88. ओके. काय काळजी नका करू. या सर्व बाकीच्या नवीन ताई आहेत आपल्याकडे. त्या ताईंना पण येतील हे सर्व कॅल्क्युलेशन पुढच्या एका महिन्याच्या आत. पण थोडंसं तुम्हाला पण प्रॅक्टिस करावी लागेल. काय काळजी नका करू. हे असं जस खूप दिवसानंतर या ताई लोक भेटल्या मला. कारण या ताईंना आले तर हे विद्यार्थ्यांना शिकवतील ना. स्वातीताई. बरोबर ना. यांना आले तर शिकवतील. तुम्हाला पण येणार आहेत. काही काळजी नका करू. काहीच नाही आपल्याकडे टूल नाहीये काही नाही तरी आपण सर्वजण करतोय. या ताई करताय तर तुम्ही पण करणार आहेत. पण सर्व काय बाकीच्या ताई अजून स्टेट ऑफ माइंड व्हायला थोडा वेळ जातो. काही ताई अजून विचार करतायत की बाबा थांबा. ठीक आहे. सो ओके. रविवारी आपल्याला स्टेट आणि नॅशनलचं पण 10 तारखेपर्यंत सर्वजण करा. ज्यांच्याकडे टीचर मला एकच मी विचारतो टीचर कोड कोणाला भेटला नाही नवीन ताई सोडून द्या. जुन्या ताई कोणी मला हात वरती करेल का टीचर कोड भेटलेला नाही. हा प्रियंका ताईंना राहून गेलाय. ओके. प्रियंका ताईंना राहून गेलाय. अजून अजून बघ ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही. मी एक मेसेज टाकेल ऐका. मेसेज टाकेल. त्याला फक्त थंब करा. काही नाव बिव काही टाकू नका फक्त थंब करा म्हणजे मला पहिल्या प्रायोरिटीवर बाकीचे विद्याताई मी तुम्हाला दिला. आत्ताच दिला थोड्या वेळापूर्वी. बघितला का हा बघितलं आत्ताच दिला थोड्या वेळापूर्वी. ज्या ज्या ताई माझ्या लिस्टमध्ये होत्या त्यांना मी देण्याचा प्रयत्न करतोय कारण ज्यांच्याकडे स्टुडंट आहेत पहिले मी त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांच्याकडे स्टुडंट्स नाही आहेत त्यांना मी नंतर देण्याचं मी थोडंसं प्रायोरिटीनुसार देतोय. तर मी मेसेज टाकेल त्याला फक्त थंब करा की ज्यांच्याकडे विद्यार्थी आहेत पण त्यांना अजून टीचर कोड दिलेला नाही त्यांनी थंब केला की मी त्यावेळी त्यांना देऊन टाकेल. जवळजवळ 90% मी ज्यांच्याकडे स्टुडंट आहेत त्यांना दिलेला आहे. स्वातीताई तुम्हाला पण दिलाय मी एवढ्यातच. दिला बघितला का मेसेज. बघितला का. नाही बघितला. बघितला ठीक आहे. दिला. नंदाताई तुम्हाला पण दिला थोड्या वेळापूर्वी. बघितला का मेसेज. ठीक आहे. प्रियंकाताई तुमच्यापर्यंत येते माझा टाइम संपला होता नाही तर तुम्हाला पण दिला असता. देऊन टाकेल मी आजच झोपण्याच्या आधी. ठीक आहे. सो ओके हा उज्ज्वला ताई मुलं करतायत का. हा. किती मुलं हो रजिस्टर सर. झाले ऍप मध्ये. 125 का 26. वेळ कमी पडतोय ना. 100. वेळ कमी पडतोय. हो सर 2.5 मिनिटावर आलेत माझे मुलं काही. नाही 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 नाही. बाकीच्या मुलं अजून करायचे असतील ना तुमचे रजिस्टर. हो 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 सर हो सर अजून आहेत. ठीक आहे ठीक आहे करा करा ठीक आहे ओके ओके. चलो ठीक आहे. भेटूया पुन्हा परत रोज सर क्लास सर राहणार सर आहे. एक हा बोला ना. बोला सर बोला. एक प्रॉब्लेम होता. सीमा ताई आहेत का. आपण ऍपमध्ये पोरं रजिस्टर हो हो सर ऍप तुम्ही दिसत नाही मला. ऍपमध्ये पोरं रजिस्टर केले हा हा. पण माझा कॅमेरा चालू आहे सर. मला दिसत का नाही. हा बोला बोला. ठीक आहे ना. बोला. ऍपमध्ये पोरं रजिस्टर केले जसं आता आपण झिरो हम्म, लेवलला रजिस्टर केले तो मुलगा हम्म, नवीनच आलेला आहे. हम्म. तर तो फ्रेंड पर्यंत पोहोचतच नाहीये तर मग त्या गणिताचे त्यांना खूप प्रॉब्लेम येतात आहेत. ओके झिरो लेवलला ज्युनियरला का सिनियरला. सीमा ताई. ज्युनियरला. ज्युनियरला ठीक आहे बदलून टाकेल ना उद्या परवा क्वेश्चन पेपर बदलून टाकेल काही प्रॉब्लेम नाही. बदलून टाकेल. आणि काय प्रॉब्लेम. नाही सर कुठल्याही पण लेवलचा हा प्रॉब्लेम येऊ शकतो ना जसं आता डिव्हिजन किंवा 3/4 3/2 चे मल्टिप्लिकेशन आपण शेवटी शिकू म्हणजे जे काय